वतीने मी प्रथम माऊली पवार यांचा जाहीर निषेध करतो। ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे यांनी मराठा समाज जो राजकीय अन्याय केला आहे, त्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते माऊली पवार यांनी मराठा समाजाच्या नगरसेवकांचा तिथे सत्कार ठेवलेला आहे। माऊली पवार यांनी मनोजदादा जरंगे पाटील असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असतील, समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते जर सत्कार ठेवला असता तर आम्हाला अभिमान वाटला असता आणि आम्ही माऊली पवारचा सत्कार तिथे केला असता। गेल्या 1 महिन्यापासून सातत्याने आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये आंदोलन करत आहे की 1993 नंतर प्रथम 32 वर्षानंतर मराठा समाजाला महापौर होण्याची तिथे संधी आली होती। या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मराठा समाजाचा तिथं महापौर केला नाही, त्या विरोधात आंदोलन चालू असताना माऊली पवार यांनी उद्या जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचा आम्ही जाहीर निषेध करतो। गेल्या अनेक दिवसांपासून माऊली पवारचा आम्ही बघत आहे, वसतिगृह सुद्धा माऊली पवार यांनी अशीच भूमिका घेतली होती। मराठा समाजाची मागणी होती की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून ते कलेक्टरचं नियंत्रण चालवावे, आमची मागणी होती। पण माऊली पवार हे त्यांच्या स्वतःच्या संस्थेला जागा द्या म्हणून सातत्याने मागणी करत होती। वसतिगृहासाठी आम्ही आंदोलन केलो। मुंबईमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांना आम्ही स्वतः भेटलो। आम्ही दादाला सांगितलं की माऊली पवार जे मागणी करत आहेत, त्यांच्या संस्थेला जागा मागत आहेत, ते जागा तुम्ही त्यांना देऊ नका, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून ते शासनाचं त्यावर नियंत्रण ठेवा। कारण ज्या पद्धतीने शिवाजी शाळेचं जो समाजामध्ये वाद चालू आहे त्या संस्थेसाठी ते भविष्यात असं वसतिगृहासाठी वाद होणे म्हणून आम्ही सातत्याने आंदोलन करत होतो। आणि त्या चंद्रकांत दादांनी सुद्धा आमचं ऐकून ते तेव्हा वसतिगृहाचे जे काही निर्णय घेणार होते, जे 2 एकर जागा त्यांना देणार होते, 5 कोटी रुपये त्यांना देणार होते, ते थांबवले आणि आम्ही उजनीचे जे बिल्डिंग आहेत अजून काय ठराविक 2-3 जागा सांगितलं की तिथं वसतिगृह बांधा आणि कलेक्टरचं नियंत्रण ठेवा म्हणून। माऊली पवार आम्हाला आता प्रश्न पडलाय, समाज राजकीय अन्याय झाला म्हणून आंदोलन करत आहे, तुमचं आणि पालकमंत्र्यांचं आर्थिक देवाणघेवाण झालं आहे का हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे। माऊली पवार ज्या पालकमंत्र्याने मराठा समाजाचं नुकसान केलं आहे त्यांच्या हातनं तुम्ही जे उद्या सत्कार ठेवलेला आहे, समाजासाठी समाजावर तुम्ही समाजाला ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दावणीवर बांधण्याचा प्रयत्न करत आहे, मराठा समाजातून मी तुमचा निषेध करतो। आणि येणाऱ्या काळात माऊली पवार तुम्हाला मराठा समाजाच्या लोकांना यावर उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। मी समर्थन करत नाही आणि विरोध देखील करत नाही असं माऊली पवारांचं म्हणणं। माऊली पवारला जर मराठा समाजा बाबतीत अभिमान असला असता ना, आमच्या आंदोलनाला त्यांनी तिथं पाठिंबा दिला असता। माऊली पवार इतक्या दिवस शांत होते। अहो उद्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड आहे, आमची मागणी आहे की कुणबी मराठ्याचा तिथं तुम्ही अध्यक्ष करा म्हणून। उद्या जर कुणबी मराठ्याचा अध्यक्ष झाला नाही तर आम्ही समजून घेऊ माऊली पवार तुमचं आणि पालकमंत्र्यांचं काय तर आर्थिक देवाणघेवाण झालंय म्हणून। मराठा क्रांती मोर्चावेळी देखील आपण सक्त असा विरोध केला होता माऊली पवारला आणि पुन्हा आपण आक्रमक झालात माऊली पवारच्या संदर्भात, काय नेमकं चित्र आहे? नाही, तेव्हा जेव्हा मराठा सकल मराठा समाजाच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन करत असताना आणि आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करत असताना त्या ठराविक मुद्द्यावर आमचं थोडं मतभेद होतं। मतभेद म्हणजे काय, सगळ्यात मोठा विषय वसतिगृह। अहो त्या मराठा मोर्चाचा एवढा मोठा हे होतं की सरकार निर्णय घेत होते, पण ह्या माऊली पवारमुळे सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा वसतिगृह झाला नाही। चंद्रकांत दादा असतील, अनेक आमदार असतील, तिथे वसतिगृह तयार करायला बांधायला तयार होते, पण हा माऊली पवार स्वतःच्या संस्थेला जागा द्या, स्वतःच्या संस्थेला जागा द्या, त्याला काय त्या वसतिगृहाचं मालक समाजाचं नुकसान करण्याचा ते हेतू होता का हा आम्हाला प्रश्न पडलाय। अहो हे वसतिगृह सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी हा वसतिगृह आहे। आमची मागणी होती की कलेक्टरला तिथं प्रमुख करा, 11 तहसीलदार असतील त्यांना प्रमुख करा, कारण त्या तालुक्यातला विद्यार्थी त्या तहसीलदारकडे जाईल, त्याचा फॉर्म भरेल, हा आमचा हेतू होता। माऊली पवार यांच्यामुळे तेव्हा सुद्धा मराठा समाजाचा वसतिगृह तिथं तयार झाला नाही। काय आता पुढची रणनीती काय असणार माऊली पवार संदर्भात? आपण असं जरूरच आपण आंदोलन करणार का काय नेमकी? गेल्या 2 महिन्यापासून सोलापूर सहित महाराष्ट्र बघत आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे
यांनी मराठा समाज इथे राजकीय अन्याय केला आहे आणि आम्ही तिथं आंदोलन करत आहे. माऊली पवार यांनी जे उद्या सत्कार समारंभ ठेवला आहे त्या पालकमंत्री गोरेच्या हातनं, माऊली पवारला येणाऱ्या काळात मराठा समाजाला ह्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागणार आहे. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.